आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। पत्नीवर संशय असल्यानेच खून केल्याची आरोपीची कबुली। पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अखेर अटक। सांगली येथील संजय नगर परिसरात पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले असून तसेच कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीचा डोक्यात लाकडी दांडक्याने खून करून फरार झालेल्या पतीला पोलिसांनी मंगळवेढा तालुक्यातील अंत्रोळी गावात सांगलीच्या LCB पथकाने अटक करून सदरची कारवाई केलेली आहे। कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शीलवंती पिंटू पाटील वय 30 राहणार राजश्री शाहू नगर विजयनगर सांगली हिचा डोक्यात बांबूने वार करून निर्घृण खून केला होता। गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास हा प्रकार घडलेला होता। खुनानंतर पती पिंटू पाटील हा 2 लहान मुलांना घेऊन फरार झालेला होता। खून करून फरार झालेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेली होती। सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडोपंत दोरकर यांना बातमीदाराकडून व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की खुनातील आरोपी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात अंत्रोळी गावात असल्याची माहिती मिळाली। बातमीची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन पिंटू तुकाराम पाटील वय 36 याला ताब्यात घेतले। या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शीलवंती तिच्याशी रात्री वाद झाला होता। त्या वादातून पत्नी शीलवंती झोपल्यानंतर पिंटू पाटील याने घरातील लाकडी दांडक्याने तिच्या डोकीत मारून तिचा खून केला असल्याची कबुली दिलेली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, अतुल माने, सुशील मस्के, श्रीधर बागडी, अभिजित माळकर, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, सुशांत चिले यांनी या कारवाईत सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य। मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार। शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।